नमस्कार, मी सुमित्रा. डेली रुटीनचा 43वा दिवस आहे. आज आम्ही संडे असल्यामुळे बाहेर पडलो होतो. दुर्वाची थोडी खरेदी करायची होती आणि ते पाहू शकता शंभू महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही इथून निघालो. दुर्वाचं गॅदरिंग असल्यामुळे दुर्वाच्या गॅदरिंगची खरेदी करण्यासाठी आम्ही एका दुकानामध्ये गेलो होतो, जेथे रेंटवरती कपडे मिळतात आणि तिथे एवढी गर्दी होती. अर्ध्या तासानंतर आमचा नंबर आला आणि दुर्वाला राजस्थानी लुक करायचा होता, त्यामुळे त्यासाठी जे लागणारे कपडे होते आम्ही ते पाहत होतो, ट्राय करत होतो. त्याच्यानंतर दुर्वासाठी जे हवं होतं ते घेतलं. प्रत्येकाच्या हातामध्ये त्रिशूल होतं, मशाल होत्या. वेगवेगळ्या थीम असल्यामुळे वेगवेगळे कॉस्ट्यूम सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने ते घेत होते आणि आमचं काम झालं होतं. आम्ही बिलिंग केलं आणि ज्या दिवशी लागणार आहे ते डेट सांगून आम्ही सगळे दुर्वाचे ड्रेसेस फिक्स करून आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर आम्ही पाणीपुरी आणि भेळ खाण्यासाठी गेलो. तिथे दुर्वाचे बाबांनी भेळ हे घेऊन आलेले आहेत, कारण कुठं बाहेर गेलं ना भेळ आणि पाणीपुरी ही आमची फेवरेट आहे, आम्ही खाऊन येतोच. त्याच्यानंतर दुर्वाचे बाबांनी भेळ आणून दिली आणि त्याच्यानंतर मग परत दुर्वाचे बाबांनी दुर्वासाठी म्हणून पाणीपुरी आणलेली आहे आणि आम्ही दोन्ही भेळ आणि पाणीपुरी खाऊन एका मैत्रिणीच्या घरी जाणार होतो, म्हणून आम्ही भेळ आणि पाणीपुरी पटकन खाल्ली आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मैत्रिणीच्या घरी. इथे मैत्रिणीच्या घरी आल्यानंतर दुर्वाची मैत्रीण म्हणजे दुर्वा, तिचं पण नाव दुर्वाच आहे आणि त्या दोघी खेळू लागल्या. मग थोडा वेळ थांबलो तर दोघींचा खेळ काही संपत नव्हता. मग निघण्याची वेळ आल्यानंतर मैत्रीण म्हणाली की नाही आज जेवणच जायचं, पण बाहेर खाल्ल्यामुळे भूक नसल्यामुळे नाही म्हणताना ती ऐकली नाही. तिची मुलगी म्हणाली नाही मावशी, आणि आज थोडं कसं काहीतरी खाऊनच जायचं, म्हणून आम्ही थांबलो. मग तिने मसाले भात आणि आमटी करण्याचा प्लॅन केला आणि ती मुलगी आमच्यासाठी करत होती, त्यामुळे मला तिचं खरंच कौतुक वाटत होतं. आपल्यासाठी कोणतरी काहीतरी करते एवढं हक्कानं ती सांगत होती. त्या हक्कानंच मी राहिले त्याच दिवशी आणि खरंच ती खूप छान करत होती मसाले भात. मी बघत थांबले होते आणि तिचा मसाले भात, तिला स्वयंपाकाची इतकी आवड आहे. ती आत्ता 12वीत आहे, पण तिला ही आवड बघून मला छान वाटलं आणि खरंच तिने मसाले भात खूप छान केला होता. आणि त्याच्यानंतर माझी मैत्रिणीने सुद्धा आमटी करण्यासाठी सुरुवात केली होती, पण मी माझ्या मैत्रिणीचा व्हिडिओ न घेता ह्या मुलीचा घेतला, कारण मला खरंच तिचं खूप कौतुक वाटलं. आणि खरंच तिने मसाले भात पण इतक्या जणांचा सगळ्यांचा केली, त्यांच्या घरी आमच्यासाठी, त्यांच्या काकींच्यासाठी. खरंच खूप छान मसाले भात झाला होता आणि हेच असतं हक्काचं नातं किंवा हक्काचं मैत्री आपण म्हणतो ते. आणि अशाच माझ्या या लॉगला तुम्ही सपोर्ट करत राहा. थँक्यू.